श्री परमरहस्य अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमो नमः. जय जय सद्गुरु परशिवा. सच्चित्त सुखात्मका वैभवोद्भवा. परब्रह्मेचा तू निज ठेवा. तुझ नमो. पंचमाध्यायाचे अंती तुवा निरोपिले मुक्ती प्रती. पुढील ग्रंथ श्रवणा प्रती. विरडली हृदय मम. ऐसे विनवूनि उठा उठी. गिरजा अंकी बैसवनी गोमटी. आदरे प्रार्थुनी दुर्जटी. प्रश्न करी देवी वाच. कोवा प्रकृती कायाश. ज्ञान काया यथा भवेत. भेदंच केद्वयं देवं. किं बीजं कथयस्व मे. गिरजा प्रश्न करी शंभोसी. प्रकृती काया ती कैसी. ज्ञान काया म्हणजे कोणासी. हा बीज भेद निरोपा स्वामी. दोन्ही कायेचे सविस्तर. सांगा मज भेदाकार. बीजाक्षराचाही विचार. प्रगट की जय मज लागे. शिववाच. विकल्पहीन शिष्यस्य. श्रोते बीजंच सद्गुरु. अव्यक्त प्रोक्तवान शुद्ध. ज्ञानांग तत्समीरितम. ईश्वर म्हणे आंबे प्रती. तुझे प्रश्न गहन असती. परी अज्ञान जनाचे चित्ती. प्रेम भाव प्रगटेल. जो शिष्य शुद्ध प्राज्ञिक. सुज्ञ सुबुद्धी सुचित्त चोख. निराभिमान सात्विक. वजनशील पै. ऐसा सानुराग शिष्यास. श्री गुरु निरोपिता श्रोती बीजास. मग अविद्या कल्पनेचा होय नाश. ते ज्ञान लक्षण युक्त काया. तरीच गुरुमंत्राचे बीज. तयाचे करणे राहे सहज. धर्मनीतीचे उदके काज. होते अंकुर बीजाते. बीज विरडता करणी. पातकाची होय हानी. अव्यक्त ज्ञान मुरुणे. ज्ञानांगे दृढ होय. शिव मंत्राक्षरं बीजं. प्राप्त येन गुरुर्मुखात. स प्राणी ज्ञान कायाश्च. प्रकृती प्रतिबिंबवत. शिव मंत्र बीजाक्षर बरवे. ते उपदेशिले श्री गुरुदेवे. शुद्ध काया म्हणून सद्भावे. बिंबले तेथे ते सद्गुरुचे बीजाक्षर. जे ते बिंबले ते झाले ब्रह्माकार. प्रपंचाचा झाला संहार. म्हणून ज्ञान काया बोली जय. श्री गुरु उपदेशी करून. अंतर्बाह्य गुरुची झाला आपण. मग प्रकृती काया विरोण. ज्ञान काया जाहली. जैसे प्रथम होते सघन वन. नाना वृक्ष विस्तृत एचन. ते शुद्ध जय सर्व छेदून. क्षेत्रा लागे कृषी के. पिकाची लागे असे कृषी. नांगरोनी मोगडोनी धरी कुळवाडीसी. मग वनपन जाय क्षेत्र म्हणजे त्यासी. बीजा योग्य म्हणून या. तैसे अरण्य म्हणजे. प्रकृती काया ती बोली जय. षड विकार वृक्ष सहजे. वर्ण केले तेने हे. ते अनुताप कुराडी धरून. षड विकारादी वृक्ष संहारण. करोनी शेतीचे आरंभण. पालव्याचे दोन्ही अशा मनीषेच्या. बुद्धी कुदळे खणून. काम क्रोधादी खुंटे टाकिले छेदून. मग ज्ञान नांगर धरून. वनाचे क्षेत्र केले. गुरुनी बीज देऊन पिकविले. वनासी शेत हे नाव पावले. तैसे प्रकृती शरीर ज्ञान काया झाले. से गुरु कृपे करोनिया. ते जाणे जे शुद्ध काया. परी न करी एकमेंद्रियाची दया. सदा शुद्ध भावे गुरुराया. शरण असे वरिष्ठ. जया शुद्ध काये भीतरी. गुरु कृपेने बीजाक्षरी. मंत्र संपादण्याची थोरी. देवादिका दुर्लभ
मंत्र साध्य झाली आवीन ज्ञान कायानो हे जाण मंत्रा माझी पंचानन शिव मंत्र असे पै प्रकृती ज्ञान कायश्च तथा भेद समन्वितं तद्गुणेन भावेन ज्ञान कायास्तथा भवेत प्रकृती कायाती ज्ञान कायेसी भिन्न तैसी पात्री वाढिले अन्न पकवान शुद्धा क्रांती भक्षिता होय खिन्न तैसे जाण प्रकृती काया तेची पक्वान्न पात्री वाढिता जे वितृप्ती होय तत्वता ते विज्ञान कायेची वार्ता समाधान पावतसे जरी प्रकृती काया ज्ञान काया दिसे भिन्न ती प्रकृती काया लाभे ज्ञान तरी तेची बोलिले पूर्ण ज्ञान काया गो देवी ऐसे अज्ञान ती ज्ञान काया झाली तत्व मात्र सर्व बोलो ठेली सकळ ब्रह्मत्वे स्थितीस आली ते अज्ञान काया बोलिजे न जागृतं सुषुप्तितं स्वप्नमज्ञान वृत्तिवा दिवारात्र सिद्ध ज्ञानं न कालस्यापि कल्पनाम् ऐसे जे ज्ञान काया पाही तया दिन रात्री काल कल्पना नाही जरा मृत्यू जन्मांतर काही नुवेचे ते ज्ञान काया षडूर्मी षड विकार नाही ते द्वेष मत्सर निर्लोभ निरअहंकार ते ज्ञान काया मनिजे आशा मनीषा तृष्णा नाही भिन्न भाव भावना अभेद भाविना तडे त्रिगुणा ती ज्ञान काया बोलिजे काम क्रोधादी षड विकार संग ना तळे तयाचे अनुमात्र अंग नाही मितुपना कडसनी सांग ती ज्ञान काया बोलिजे समाधानी सदा शांत सदा संतुष्ट सदोदित नाही हळहळ पूर्ण भरित ती ज्ञान काया बोलिजे यद्दिवायच रात्रंच तथा कालस्य कल्पना प्रपंचमय भावश्च प्रतिबिंब दृढस्तता अज्ञान काया मनिजे एक जेते स्वरूपाची विस्मृती विषयक अहंकृती ते निष्कटंक ती अज्ञान काया जे देही काळ कल्पना असे दिन रात्र काळ कल्पना भासे सता प्रपंचाकार वर्ततसे ती अज्ञान काया जैसे प्रतिबिंब साच मानने तैसे प्रकृती काया म्हणे येणे निश्चितार्थे वर्तने ते अज्ञान काया बोलिजे आता बहु काय बोलू ऐका जे ज्ञान कायेचे लक्षण निरोपिले देखा ते जानास ते आवश्यका ती अज्ञान काया तैसी कर्म ब्रह्म संपदा तुझ निरोपिली सुबुद्धा तू वाही असावे गौरी सदा अज्ञान काया जाणुनी मजही असे ज्ञान कायेचे कोड अत्यंत ता कायेची आवड म्हणून तू हाई असावे अखंड अज्ञान काया मनोनी फाले त्रिपुंडकं यस्य गले रुद्राक्ष मालिका वक्त्रे षडाक्षरो मंत्र सरुद्र नात्र संशय तैसी जिज्ञान काया सुचित तया कायसे भाळी त्रिपुंड विभूत चंद्रकोर विशेष शोभत मद्रूप देवी भाळी त्रिपुंड मुखी बीजाक्षर मंत्र कंठी रुद्राक्ष माळा शोभती पवित्र ते साक्षात जाणिजे महारुद्र यासी संशय नाही मंत्रा वाचुनी मुख निर्फळ मुग्धपणे नसावी तळमळ आमंत्रे शोभे जाश्वनीळ म्हणून समंत्र पूजिका षडाक्षर मंत्रे विन शिवार्चन निष्फळ होय जाण षडाक्षराची उत्पत्ती गुणभेद जाणून भजिजे शिव शिव भक्ती
देवी उवाच केन मंत्रेण वा पूजा कर्तव्या साधकोत्तमे केन मंत्रेण सिद्धी स्यात् जप पूजादिकस्य च कोणत्या मंत्रे करावी पूजा ऐसे विचारी तसे गिरजा कोण मंत्र जप सिद्धी बीजा नंदी ध्वजा सर्व सांगा महामंत्र सप्तकोटी असती जान दुर्जटी तुम्ही कथिले परमेष्टी ते श्रवण मज झाले शिववाच स्नात्वा अर्ध्यादि सामान्य संस्थाप्योपचारके पंचाक्षरेण मंत्रेण अर्चितव्य महात्मभी शिव म्हणे ओ देवी तुझी प्रचा असे बरवी जेने अज्ञानाची गोवे जाय गळूनी नित्य संकल्प होता पूर्ण मग करावे माझे ध्यान ध्याना सरिसे प्रार्थून शुभ्रासनी बैसवावे मग अर्ध्यपाद्य होता मान्य घालावे शुद्धोदके स्नान वस्त्र अलंकार गौरवून परिमळ दुपार पावे पात्री नैवेद्य षडसान्न समर्पावे भावे करुण एकारती दीपा वाळून ध्यान स्वरूपी लावावे ती पूजा कर कमळी करीतसे वीर मंडळी पूजा होता पुष्पांजली वेद मंत्र करीतसे महामंत्र षडाक्षरी जपा लागे झडकरी एकाग्रतेची आपरे वैकरीने उच्चारिका हा मंत्र एकता करणी मी सदा होतसे ऋणी जी इच्छा जपकाचे म्हणे आनंदे पुरवितसे पंचाक्षरी महामंत्राची थोरी वर्णितान वर्णवे निर्धारी सप्तकोटी मंत्राचा पुढारी उद्धारक जगताचा देवी वाच पंचाक्षर चोत्पत्ती पंचाक्षर गुणसता पंचाशरक्ष वा भेदा ब्रह्मे परमेश्वरम गिरिजा म्हणे जी शंकरा कैसी षडाक्षराची उत्पत्ती दातारा गुण भेद कोण परमेश्वरा निरोपा स्वामी शिववाच यथा शस्त्रस्य बीजस्य संबंध फलदस्तता यथा शिष्यस्य कर्णे तु मंत्र पंचाक्षरो महत शंभू म्हणे ओ गिरजे तुवा गुह्य पुसिले जे त्यास दृष्टांत निरोपीन जे जे ते तू बरवे परिस देवी शेषे क्षेत्री बीजा पडे गाठी ते पीक असंभाव्य ओटी ते विषडाक्षर श्रोतासेता भेटी होता पिके अपार तशिष्य ज्ञान क्षेत्रे तो कर्णद्वारे च सद्गुरु तन्मंत्र बीजं व्यक्तं तच्च क्षेत्र समन्वितं शिष्याचे क्षेत्र ज्ञान देह जाणिजे त्याचे सूत्र ते द्वार म्हणिजे ते शिव मंत्र बीजाक्षर ओजे पडता पिके अपार तद्बीजं द्विविधं देयं मंत्रन्यास विभेदत एको दीर्घस्तुय कुर्यात पंचमा शक्तिमाश्रित मंत्र बीज दोन रूपी न्यास बीज विघ्न थोपी रस्व दीर्घ उच्चार अर्पे पंचम शक्ती कारणे तया बीजाचे रूप द्विविध पंचाक्षरी षडाक्षरी प्रसिद्ध उभया एका प्रणवाचा भेद उत्पत्तीस कारण तोची पै न्यास भेदा कोण बीज भेद झाला जाण पंचाक्षरी षडाक्षर म्हणून प्रसिद्धीसी पावले त्या बीजाचे रूप द्विविध भासे षडाक्षर बोलिला असे पाहता पंचाक्षरी मिश्रित वसे ओंकाराचे पोटी
ओंकारापासून अक्षराच्या हारी, त्या माझी निवडून काढिला पंचाक्षरी. तोची निर्णय निरोप अवधारी, एक चित्त देवुनिया. ओंकारापासून सर्व वर्ण, उत्पन्न ते झाले ते 52. तयामध्ये मुख्य जाण, तयाचे दशद्वय भेद. अक्षरादि वर्गांत, पवर्गात शुभानने. शिकारतय वर्गांत, म वर्गांत भूततम. एक अक्षराचा भेद, पंचाक्षरी असे संबंध. 50 अक्षरातून बीजबोध, काढिला तो. तकाराचा अंत नकार, प वर्गाचा अंत मकार. य वर्गाचा अंत शकार, एव तिनी ओंकारापासव. यंतस्त नाकार, तो संयोजिला सह आकार. य वर्गादि स्तवक्यकार, पंचाक्षरी निवटला. दांत बांतंच यांतंतु, तृतीय स्वर भूषितम. लांत यांत समायुक्त, मंत्र पंचाक्षरी भवेत. दकाराचा अंत नकार, यकाराचा शेवट तो मकार. य वर्गास्त शकार, ईश्वराने अंकिला. तिवी या वर्गाचा जो अंत्य, आकार देशे वर्ते सत्य. जेणे घेतले से वर्गाधिपत्य, तोही ते घेतला. एव पंचाक्षरी विस्तार, एक प्रणवापासून साचार. जे का सप्तकोटी मंत्राचे सार, वर्णिले शास्त्री. ऐसी ही पंचाक्षरे गोमटी, असती प्रणवाची या संपुटी. ती प्रगटले भक्ती सुखासाठी, वीरसेवा कारणे. हे मंत्र पंचाक्षरो मंत्र, सर्वश्रुती शिरोगतः. प्रणवेन समायुक्तं, षडाक्षर युच्यते. आता निरोपिला जो पंचाक्षरी, तोची ओंकारा सहित षडाक्षरी. जैसे आदिविध झाला निर्धारी, ते तुझ निरोपू आता. त्वदीयं प्रणवं चैवं, मदीयं प्रणवत्तथा. एताद्दि देव मंत्राणां, शक्तिभूत न संशय. षडाक्षराची तुझी माझी शक्ती, म्हणून मंत्रासी बळ असे निघोती. तो षडाक्षर मंत्र बोलिला अस्तिते, ओंकारा सहित. त्या ओंकारा उभयाची शक्ती, अर्ध भाग तो अर्ध मी निश्चिती. म्हणून मंत्रासी सामर्थ्य स्थिती, प्राप्त असे ओ देवी. उकारश्च मकारश्च, आकारो प्रणवो मम. अर्धमात्रा स्वरूपत्वात्, शक्तिभूता सनातनी. आकार उकार मकार, हे माझे अंश साचार. परी तुझे संबंधे विचार, होत असे मम सत्ते. ही 3 बीज स्वतंत्र, या पासवच कर्मे चालती सर्वत्र. तेथे तुझाही संबंध असे पवित्र, अर्धमात्रेच्या रूपाने. या लागे प्रणव द्वितीया बोलिजे, माझा अंश संबत्वे तुझ्या उच्चारी जे. म्हणून मंत्र म्हणवी ओजे, ओंकारुहा. या भेद न कळे कवनासी, हे दुर्लभ मुमुक्ष जनासी. हे जाणे जो जंगम बोले जे त्यासी, पवित्र सत्य शरणम. तया जंगमे तुझे माझे दिसे, अंश शंभदेत्वे जेते वसे. उभय संयोगे जंगम असे, सत्य जान पार्वती. षडाक्षर समाख्यातं, षडानन मुदीरितं. षडभेदयो न जानाति, पूजा तस्य तु निष्फला. षडाक्षराची उत्पत्ती षण्मुखी, ती षण्मुखाची एकता निकी. जाणोनी जप करीतो सुखी, जंगमात्वा भक्त. षडाक्षरी मंत्रासारिका मंत्र नाही, कार्तिक स्वामी सदा जपत राही. षडभेद जाणो निलवलाही,
पूजा की जय एकाग्र याचा भेद न कळे कोणा दुर्लभ असे अज्ञ जना गुह्य जाणे शिष्य राणा जंगम मुखे करुणिया शिवलिंग पूजका वाचोन न होय षडाक्षर साधन श्री गुरुमुखे करुणी ग्रहण करिता जप सिद्धी होय याचा भेद नेनुनी पूजा करी त्याची पूजा निर्फळ होय अवधारी तोही अज्ञानाची या पुढारी गुरुपुत्र नोहे तो षडचक्राचे स्वरूप सरोभर तुवा पुसिले गौरी निरोपीन पुढारी चक्राक्षर भेद एकाता षडाक्षराणी क्रमशः चक्र बीजानि वै तथा चक्र बीजाक्षर ज्ञाता दुर्लभो भुवि पार्वती ही सहा अक्षरे षडचक्रासी आधार असती त्या कर्मासी तया विनगती चक्रासी कदा काळी असेना कोणी चक्र कोण अक्षर हा असे शिवयोग विचार जो वर्ते पूर्ण जाणून साचार दुर्लभ ऐसा सत्यशर जाने देही षडचक्र भेदिले तेने ब्रह्मांडे सर्व जिंकिले वर्णाक्षरोत्पत्ती वाहिले एक गिरजे सावध एक एकाक्षरो तो जाता पंच पंचाक्षर पुन्हा गुह्यहि परमं हेतं ज्ञायते श्री गुरुमुखात एका एका अक्षराचे ठाई पाच पाच उद्भवली अव्ययी संहार काळी पार्वती लयी पंचाक्षरी सर्व वर्ण एसी ही अक्षरे पंच प्रकारी वर्तता आपुलिया परी हा भेद जाणावा चतुरे श्री गुरामुखा पासुनिया ती पंचाक्षरे परस्पर पावन करीती चराचर अंती समावती सत्वर निज स्वरूपी सदा देवी वाच ज्ञान देह समाख्यातं षडधारेण संयुतः तद्बीजाक्षरं भेदश्च क्रमेणे कथयस्व मे शिवा प्रति पार्वती पुसे ज्ञान कायाती षडचक्रयुक्त असे तरी कोण्या चक्री कोण अक्षर वसे ते निरोपा विस्वामिया षडचक्राचे मुख्य बीज निवडून सांगावी जी मज तरीचे होई जे महाकाज अपराधे जीवाचे शिववाच आधारक्षणकार स्यात् स्वादिष्टाने मकारकं शिकारं मणिपुत्पुरे च वाकार तो अनाहते आधार स्थाना माझारी चतुर्दश कमळा भीतरे नाना बीज वसती करे आपान शक्ती बोलिजे स्वादिष्टान असे उत्तम षडदल कमल असे अनुपम मकार बीज सर्वोत्तम ते राहे प्रीतीने मणिपुरीचे कमोज दश दिलावरी पेरले बीज शिकार रूपे वरते सहज समान वायू तेथीचा अनुहत ते हृदय दान ते वकाराचे अधिष्ठान द्वादश दळी अंगुष्ठ प्रमाण प्राणवायू वसतसे विशुद्धित्वयकारस्य दाज्ञाय प्रणव एवहि एव बीजाक्षरं स्थानं ज्ञानकाया प्रकृतितां हे विशुद्धतेची तालू मूल जेते कमळ असे षडोष दल एकार बीज हे अमल उदाने रक्षिले अग्निस्थान तेचे ललाट द्विदले शोभे श्री गोल्लाट ओंकार मूळ औटपीठ चंद्रप्रभा तयावरी येते कोटी सूर्याची प्रभा परमहंस शिव उभा स्वानंदाचा पूर्ण गाभा दम दमित देव गंधर्व यक्ष गण किन्नर नारद तुंबर जाण स्मृती होता तया देखोण स्थिर मौन निचेष्ट पै ऐसे ही सहाय्य अक्षरे तुझ निरोपिले नाना प्रकारे
सर्व हि एकवटली एकाकारे सातवे अक्षरी सातवे ते निराक्षरीक त्या शरीरी याचा असे विवेक ती ज्ञान काया बोली जे सम्यक एकात शैलात्मजे जे का सहस्रदळ कमळ महालिंग वसे निर्मळ येथे समरसे सकळ ज्ञान कळा ऐसी ज्ञान काया ज्या पुरुषाची तो कळा जाणे वस्तुलिंगाची या कळे माझी रमे सदा सुची उत्तम जंगम तो ऐसे कथा पाता डोळा परम कळवळे हिमनग बाळा अंश तत्वाचा सोहळा दोष गरजे अहंसोह परमरस्य ग्रंथानुवादे उमा महेश्वराच्या संवादे षडाक्षर पंचाक्षर दोन भेदे वर्णिले ज्ञान भाविका इति श्री परमरहस्य सार अमृत शिवगौरी संवादी वर्तत त्याची टीका करुणी प्राकृत कृत्य कृतार्थ किंकर मनमत इति श्री परमरहस्य सार अमृत त्याची टीका करुणी प्राकृत कृत्य कृतार्थ किंकर मनमथ 6वा अध्याय संपविला इति श्री परमरहस्य हरगौरी संवादे पंचाक्षर षडाक्षर भेद निरूपण नाम 6 अध्याय पूर्णः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। श्री गुरु डॉक्टर निकेश्वर शिवाचार्य महाराज की जय। श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। ओम शांति शांति शांति।